नमस्कार, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, सकाळी आहे ना, आज लवकर उठले. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तर सकाळी लवकरच उठली होती मी आज, आणि उठल्यानंतर आहे ना, बाहेर झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर आहे ना, उंबरठा पुसून घेतला पाणी टाकून चांगलं, आणि हळदीचं लेपन करून घेते. कारण श्रावण महिना हा म्हणजे श्रावण महिना इतका पवित्र महिना हा कोणताच नाही आहे. तर श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. तर श्रावण महिन्यामध्ये आपली पूजा अर्चा सर्व केलं जातं. आणि सकाळी मी लवकरच उठली होती, म्हणजे सकाळी जर लवकर उठलं ना, तर आपली पूजा अर्चा ही लवकर होऊन जाते. सकाळचं ब्रह्ममुहूर्तावर म्हटलं तर एकदम पवित्र असं प्रसन्न वातावरण असतं. ह्या वातावरणात आपल्याला डिस्टर्ब करायला पण कोणीच नसतं. तर या वातावरणात आहे ना, आपली पूजा अर्चा व्यवस्थित होऊन जाते. त्यामुळे ना, मी लवकरच उठली होती. म्हटलं लवकरच आपली पूजा करून घेऊ आपण श्रावणी सोमवारची. आणि पूजा मी घरातच करणार आहे, मंदिरात पण जाणार आहे, पण मंदिरामध्ये लेट जाणार आहे, घरामध्ये लवकर करून घेणार आहे. आणि उंबरठ्याला पण हळदीचं लेपन लावून घेतलं आहे. ते सुकेपर्यंत आहे ना, इकडं थोडंसं हळदीनं सारवून घेतलं आणि तुळशीपाशी घेतलं. तर इथं आहे ना, रांगोळी काढून घेते. तर मी आज आहे ना, महादेवाच्या पिंडीची रांगोळी काढणार आहे. ती जमती का नाही काय माहिती, आणि पहिल्यांदाच काढते आहे. तर त्या मानाने ना, पहिल्यांदा काढते आहे ना, तर खूप छान अशी रांगोळी जमली होती पिंडीची. आणि तुळशीजवळ पण आहे ना, छान अशी रांगोळी काढून घेतली. ते तुळशीजवळ लवकर सुकलं होतं हवेनी, आणि इथं आहे ना, थोडा वेळच लागला होता सुकायला. तर दिवस पण उजडायला लागला होता. 4:15 झाले होते मला रांगोळी काढता आणि उंबरठा लेपन करताना. मिस्टर पण उठले होते माझ्याबरोबर. तर बघा, अशा पद्धतीने आहे ना, मी महादेवाच्या पिंडीची रांगोळी काढते. महादेवाला आहे ना, जास्त भडक कलर आवडत नाही, थोडे फिक्कटच कलर आवडतात. त्यामुळे आहे ना, मी फिक्काच कलर भरला आहे थोडासा, आणि त्यामध्ये ना पिवळा आणि गुलाबी कलर भरला आहे. तर अशा पद्धतीने आहे ना, मी महादेवाच्या पिंडीची रांगोळी काढून घेतली आहे. त्यानंतर उंबरठ्यावरचं लेपन पण सुकून गेलं होतं. त्यामध्ये ना, सफेद रांगोळीचे ना असे टिपके ठेवून दिले, आणि त्यावरती ना लाल कलर ठेवला आहे, म्हणजे छान दिसतं. त्यानंतर आहे ना, माझ्याकडे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या, त्या ठेवून दिल्या, त्याने अजूकच छान दिसतं. आणि त्यानंतर आहे ना, आरती आणि कापूर लावून घेतला. तर आरती खाली ना तांदूळ ठेवले, तशी आरती ठेवू नये ना, तर मग त्यासाठी त्यावरती त्या खाली ना तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती आरती ठेवली. आणि आपण उंबरठ्याची पूजा करून घेते मी लगेच. आणि आपण जी रांगोळी काढलेली असते ना, तिची पण पूजा करून घेतली. तशी रांगोळी सोडू नये ना, त्यामुळे ना रांगोळीची पण पूजा करून घेतली, आणि उंबरठ्याची पण पूजा करून घेतली. कापूर पण लावून दिला. सकाळी सकाळी कापूर पण छान राहतो लावल्यानंतर उंबरठ्याजवळ. तर हे बघा, अशी माझी उंबरठा लेपन आणि रांगोळीची पूजा होऊन गेली. त्यानंतर तुळशीजवळची पण रांगोळी काढली. इथं जवळच आहे ना, बेलाचं झाड आहे. दररोज मी ह्या बेलाच्या झाडाला आहे ना, पाणी घालत असते आणि भस्म लावते. तर बेलाच्या झाडाची पण पूजा झाली. त्यानंतर इथं तुळस आहे आमच्या आमचीवाली, तर त्या तुळशीची पण पूजा करून घेतली. त्यानंतर आहे ना, आता घरामध्येच आहे ना, मी अभिषेक करून घेणार आहे पिंडीचा महादेवाच्या. तर त्यासाठी ना, मी सामान घेतलं आहे. गणपती घेतला आहे, पिंड घेतली आहे, आणि आपलं पूजेचं सामान घेतलं आहे, पंचामृत घेतलं आहे, आणि एक चौरंग घेतला, त्यावरती पांढरा रुमाल आथरला, आणि शिवलेले अमृतचं पुस्तक आहे ना माझ्याकडे, ते ठेवलं आहे समोर. आणि त्याच्या समोर आहे ना, एक थोडासा मोठा पाट आहे, तो ठेवला. त्यानंतर आहे ना, आता दिवा लावून घेतला. तर आपली कोणतीही पूजेची सुरुवात ही देवाच्या म्हणजे दिव्याच्या साक्षीने केली जाते ना, त्यासाठी ना दिवा प्रज्वलित करून घेतला, आणि दिव्याला ही प्रार्थना केली का म्हणजे माझी पूजा होईपर्यंत आहे ना, तू असंच तेवत राहा म्हणून. तर त्यानंतर आहे ना, एक ताट ठेवलं मी, त्यावरती छोटा पाट होता माझ्याकडं फायबरचा, तो ठेवला, आणि गणपती ठेवला. तर सर्वात अगोदर आहे ना, आपण कोणती ची सुरुवात करताना आहे ना, तर गणपतीची पूजा करत असतो. तर त्यासाठी ना, मी सुरुवातीला गणपती ठेवलाय, आणि गणपतीचा आहे ना अभिषेक करून घेते. सुरुवातीला स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घेते. तर अभिषेक करताना आहे ना, ओम गणपताय नमः असं म्हणत मी अभिषेक करते. तर स्वच्छ पाण्याचा अभिषेक झाला आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला. तर पंचामृतामध्ये मी दूध घेतलं, साखर घेतली, तूप घेतलं, आणि मध घेतलं, आणि पाणी घेतलं. तर असं पंचामृत तयार केलं. तर मी सर्व एकत्रच घेतलं आहे, वेगवेगळं नाही घेतलं. तर वेगवेगळं एका वाटीमध्ये ना, म्हणजे सर्व वेगवेगळं होतं, तर एकत्र वाटीमध्ये करून घेतलं.
आणि गणपतीचा अभिषेक करून घेतला. तर आता पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर आहे ना परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला गणपतीचा. तर माझ्याकडे ना नागलीचे पानं नव्हते, त्यामुळे ना मी आंब्याची पानं वापरले इडं. तर तुमच्याकडे नागलीचे असतील ना तर तुम्ही ते घ्या. तर माझ्याकडे इथं मळ्यामध्ये नागलीचे पानं नव्हते, त्यामुळं मग मी आंब्याचे पानच घेतले. तर आंब्याचे पानं जरी घेतले ना तरी चालतात. तर आता आपला आहे ना गणपतीचा अभिषेक झाला आहे. तर स्वच्छ पाण्याने पण आपण अभिषेक करून घेतला गणपतीचा आणि मंत्र म्हणत केला आहे. तर स्वच्छ कापडाने आहे ना गणपती पुसून घ्यायचा चांगला. त्यानंतर आहे ना खाली चौरंगावर थोडेसे तांदूळ टाकायचे. तसं गणपती ठेवू नये ना तर तांदूळ ठेवले. त्यानंतर आहे ना वरतून आंब्याचं पान ठेवलं आहे आणि त्यावरती गणपतीची मूर्त ठेवती आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आहे ना मी पूजा करते आहे. एकदम साधी सोपी आणि सहज करता येईल अशी पूजा आहे माझी. तर त्यानंतर आहे ना गणपतीला हळदी कुंकू लावून घेतला आणि जे कापसाचं वस्त्र केलेलं असतं ना ते घालून घेतलं. तर मी सर्व पूजेची तयारी ना ही कालच करून ठेवली होती. तर सकाळी लवकर पूजा करायची म्हणून. आणि बेलाचे पानं मी कालच आणून ठेवले होते. मला धोत्र्याचे पानं आणि फुल नाही भेटलं इथं माळ्यात. तर काही हरकत नाही, जे आहे त्याच्यामध्येच मी पूजा करून घेतली. त्यानंतर गणपतीला फुल वाहून घेतलं. तर आता आहे ना पिंडीचा अभिषेक करून घेते. तर असं ताटामध्ये ठेवायला आहे ना तर आपली पिंड गणपती ना तर पाण्यामध्ये जेव्हा आपण अभिषेक करतो ना त्यामध्ये बुडतो ना, त्यामुळे ना मग मी छोटा पाट घेतला आणि छोट्या पाटावर मग गणपतीची आणि पिंडीची पूजा करून घेतली. अभिषेक घालून घेतला त्याला. तर ते चांगलं वाटत नाही ना पाण्यामध्ये बुडल्यानंतर. आणि ना ओम नमः शिवायचा जप करत होती मी पिंडीचा अभिषेक करताना. दुसरा मंत्र नाही माहिती मला, पण जो माहिती आहे ना तोच मी म्हणते. ओम नमः शिवाय असा म्हणतच मी आहे ना पिंडीचा अभिषेक करून घेतला. दुसरा पण मंत्र आहे पण तो मला माहीत नाही, त्याच्यामुळं मी काय जे माहिती आहे जे पूजा मला माहिती आहे ना मग मी त्याच पद्धतीने पूजा करत गेली. तुम्हाला काही याच्यात माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. तर जेवढं राहिलेलं होतं ना पंचामृत तेवढं पण मग मी पिंडीवर आहे ना अर्पण करून दिलं. राहिलेलं तेवढं पण दिलं अर्पण करून. त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने ना अभिषेक घालून घेतला पिंडीला पण. आणि ओम नमः शिवायचा जप आहे ना हे मनातली मनात करतच होती मी. आणि आज आहे ना तांदळाची शिव मोठे, तर तांदळाची शिव मोठे ना मी इथंच वाहिली. तर पूर्ण जलधारा आहे ना ही एकदम शांततेत सोडायची आहे, असं जोरात नाही सोडायची, हळूहळू वारच सोडली मी पूर्ण जलधारा. तर त्यानंतर आहे ना आता तांदळाची शिवमूठ आहे ना आज तर तांदूळ ओले करून घेतले मी आणि तशीच शिवमूठ सोडली. ओल्या तांदळाची 3दा सोडली आणि शिवमूठ सोडतानाही ओम नमः शिवायचा जप केला. तर आहे ना त्यानंतर शिवमूठ सोडल्यानंतर परत स्वच्छ पाण्याने आहे ना पिंडीला अभिषेक घालून घेतला आणि नंतर पुसून आणि परत विराजमान केलं. तर अशा पद्धतीने आहे ना मी ही पूजा करून घेतली. आणि जे आपण पंचामृत घातलंय ना त्यांनी देवाला अभिषेक घातलाय ते पाणी आहे ना ते एका झाडाच्या कुंडीला सोडून दिलं. तर अशा प्रकारे ना मी सोमवारची पूजा केली आहे. तर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घेते मी. त्यानंतर आहे ना कापडाने ना स्वच्छ पुसून घ्यायची, स्वच्छ रुमाल घ्यायचा, त्याने ना पिंड पुसून घ्यायची चांगली. आणि जे आपण अभिषेक केलेलं पाणी असतं ना ते ना एखाद्या झाडाच्या कुंडीला टाकून द्यायचं, असं पायंदळी टाकायचं नाही. तर बघा मी पिंड चांगली स्वच्छ अशी पुसून घेतली आहे, घाण काही ठेवायची नाही त्यामध्ये. नाहीतर आहे ना आपण पंचामृत घालतो ना म्हणजे पंचामृतानं स्नान घालतो ना तर ते जर कण अटकले ना पिंडीमध्ये तर पिंड खराब होती. त्यामुळे ना अभिषेक घालून झाला. त्यानंतर छोटा पाट ठेवला पाटावरती. पिंड छोटी ना दिसणार नाही ना म्हणून मग मी पाटावरती परत आहे ना छोटा पाट ठेवला आणि त्यावरती ना बेलाचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती पिंड ठेवली म्हणजे पिंड छान दिसल अशी. त्यानंतर आहे ना आता चंदनाचे ना टिळा लावून घेते, कारण गणपती पिंडाला आहे ना हळदी कुंकू चालत नाही, चंदन, अष्टगंध आणि भस्म हेच चालतं ना, त्यामुळे ना चंदनाचा टिळा लावून घेते अगोदर. तर चंदनाचा टिळा लावताना ना 3 बोटांनी लावायचे, मधले जे 3 बोटं असतात ना त्यांनी लावायचे. त्यानंतर भस्म लावते. तर भस्म पण आहे ना हे बघा या 3 बोटांनी लावायचा असतो. आणि हळदी कुंकू चालत नाही महादेवाला, त्यामुळे ना हळदी कुंकू लावायचं नसतं. तर अशा पद्धतीने आहे ना मी भस्म आणि चंदनाचा टिळा लावून घेतला. त्यानंतर आहे ना आता बेलाची पानं वाहून घेते. तर मी 108 बेलाचे पानं आणलेले आहे आणि पिंड छोटी आहे ना त्यामुळे ना पिंड्याजवळ राहणार नाही एवढे, म्हणून मग मी आहे ना पिंडीला लावून आणि खाली ठेवते.
तर 108 आहे, तर 108 पानं वाहणार आहे मी. तर असं पण केलं ना तरी पण चालतं, फक्त पिंडीला टच झालं पाहिजे आणि खाली ठेवायचं. तर तुमच्याकडं बेलाचं पान जर नसला ना, तांदूळ 108 तांदूळ जर घेतले ना, अखंड तांदूळ घ्यायचे 108 तरी पण चालतं. तर बघा हे बेलाचं पान आहे ना, एकदम नागाच्या फणीवाणी तुम्हाला दिसतच असेल बघा किती छान आहे. तर ते पण वाहून घेतलं मी. तर असे आहे ना सर्व 108 बेलाचे पानं आहे ना वाहून घेतले आणि तिथंच साईडला ठेवले होते. तर 108 बेलाचे पानं वाहून झाले आणि बेलाचं पान वाहताना आहे ना, ओम नमः शिवाय असं म्हणत राहिली मी. त्यानंतर आहे ना, गोकर्णाची फुलं होते सफेद कलरची, ते पण भेटली मला आज. फक्त मला आहे ना, धोत्र्याचे फूल आणि फळच नाही भेटलं, तर गोकर्णाची फुलं पण वाहून घेतले. तर अशा पद्धतीने ना मी ही सोमवारची पूजा करून घेतली आणि आजपासूनच मी ना शिवलेल्या अमृतपोथी पारायण करणार आहे. तर ही पूजा आहे ना मी काढणार नाही आहे, आता अशीच ठेवणार आहे. तर पारायण संपेपर्यंत. त्यामुळे ना मग मी खाली पण जो मोठा पाट आहे ना त्याला थोडंसं डेकोरेट करून घेणार आहे. ते पण आहे ना बेलाच्या पानानेच करणार आहे आणि सफेद चांदणीचे फुले माझ्याकडं त्यांनी करून घेणार आहे आणि वरती चौरंग पण तसंच करणार आहे. छोटा चौरंग आहे ना वरती तो पण दोन्ही पण आहे ना डेकोरेट करून घेणार आहे थोडेसे, म्हणजे छान वाटतं ना दिसायला. असं थोडं सुनं सुनं वाटतंय त्यामुळं. तर चला आता आहे ना थोडंसं सजून घेते मी चौरंग आणि ते. तर बघा मस्त असं डेकोरेट करून घेतलंय मी चौरंग. खूप छान अशी पिंड दिसत होती आणि पूजा पण खूप छान दिसत होती. त्यानंतर आहे ना आरती करून घेतली. तर आरती झाल्यानंतर आहे ना तर पूजा पण संपली माझी. तर कशी वाटली तुम्हाला सोमवारची पूजा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.